आज होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि त्याची सुरुवात सकाळी सकाळी छान अशी तुळशीच्या पूजेने मी केली। त्यानंतर म्हटलं आता रांगोळी वगैरे पण काढून घ्यावी, तर एक पाटाचा तुकडा आहे माझ्याकडे, तर त्यावरतीच मी रांगोळी काढून मग ते उचलून बाहेर ठेवते, कारण बाहेर जागा कमी आहे आणि उंबऱ्यावरती ना गुरुवार असल्यामुळे छान असं हळदीचं लेपन करून स्वस्तिक वगैरे पण काढून घेतलं होतं। आता सकाळी राजवीरला टिफिनसाठी मी मसाले भात बनवला होता, तोच बऱ्यापैकी शिल्लक होता, तर म्हटलं माऊचा आणि यांचा नाश्ता त्यामध्ये होऊन जाईल आणि माझा तर उपवासच होता, त्यामुळे यांच्यासाठी मग मी सोयाबीनची भाजी आणि चपाती असा स्वयंपाक बनवला। यांचा टिफिन वगैरे भरून ठेवला, माऊचा पण टिफिन भरला, तर तिला आज काय भाजी नको होती, टिफिन मध्ये जाम घेऊन जायचा होता, त्यामुळे तिला जाम आणि चपाती दिली। आणि जेव्हा मी असा टिफिन वगैरे सर्व भरून ठेवते ना, तर ती येऊन ना लगेच तिचा टिफिन वॉटर बॉटल स्वतः बॅगेमध्ये भरून ठेवते। आता थोडासा वेळ होता, त्यामुळे मी जी गुरुवारची पूजा ठेवायची आहे ना त्याची तयारी करून ठेवली आणि माऊचा आवरून ना तिला स्कूलमध्ये सोडून घरी आले। त्यानंतर छान अशी साडी वगैरे नेसून तयार झाले आणि म्हटलं आता पूजा वगैरे मांडून घ्यावी। तर 11:48 ते 12:30 पर्यंतचा जो मुहूर्त होता एकदम शुभ मुहूर्त होता, तर यावेळेतच मी पूजा वगैरे मांडली होती। तर सर्व तयारी करून ठेवल्यामुळे अगदी 15 मिनिटाच्या आत पूजा वगैरे ठेवून झाली। 5 झाडांच्या फांद्या आणल्या होत्या, तर त्या कलशमध्ये ठेवला, त्यानंतर मुखवटा वगैरे लावून कलश सजवला। काही ठिकाणी फक्त 5 झाडांची पानं वगैरे पण ठेवण्याची पद्धती आहे। त्यानंतर 5 फळं घेतली होती ती ठेवली आणि पूजा वगैरे तर सकाळी त्यांनी केली होती, त्यामुळे देवाच्या मूर्त्या धुतलेल्याच होत्या ऑलरेडी, तर त्याच मी खाली पानावरती थोडे तांदूळ ठेवून घेतले आणि त्यानंतर फुले वगैरे वाहिली। छान अशी पूजा मांडून झालेली आहे। धूप वगैरे पण करून घेतली होती आणि लगेच मी म्हटलं वेळ आहे तर आपण वाचून घेते, कारण संध्याकाळी पुन्हा स्वयंपाक वगैरे बनवायचं राहतं आणि वेळ पण भेटत नाही। शांत वातावरणात माझी पूजा वगैरे वाचून घेतली आणि म्हटलं आता आरती सर्वजण घरी आल्यावरच करावी। तर तुमच्या घरामध्ये तुम्ही कशा पद्धतीने पूजा वगैरे केली होती ती मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। बाय।